यानंतर बघूयात मराठा आरक्षणाच्या इतरही बातम्या। आमचा लढा शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणासाठी, पण जिथे ओबीसींचा फायदा तिथे मराठा समाजाचा झालाच पाहिजे। राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटलांचं सूचक विधान। मराठीच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती। मराठा आणि कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिले। फक्त आमचं एक म्हणणं, त्यांचे जे फायदे माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे, याच्यावर मात्र आम्ही ठाम। मनोज जरांगे पाटलांवर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका। काल देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या बैठकीत मंत्री आणि आमदारांना सूचना। सरकारने काढलेली सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही। अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागवल्यात। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। त्यामध्ये काही आक्षेप आहेत। अधिसूचना अंतिम व्हायची आहे। अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा लोक सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे। त्यामुळे त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा। मंत्रिमंडळामध्ये राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका। संजय गायकवाडांचा आरोप। फळाट चाललाय, हा एका समाजाचा तिरस्कार आहे। त्यांनी काय भूमिका घेतली, त्याची भूमिका की सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रवादीची पण नाही। त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बी करत असेल तर सरकारला फरक पडत नाही। तर सरकारमध्ये राहून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं। संजय शिरसाट यांची भुजबळांवर जोरदार टीका। एक प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाहीये। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर पण नाही। मराठा आरक्षणाबाबत एकदिवसीय विशेष अधिवेशन घेतलं जाणार। अधिकृत तारीख अद्याप निश्चित नाही। सर्वच वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची माहिती। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका। तर आम्ही 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार। भुजबळांकडून अधिसूचना रद्द करण्यासाठी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी। मंगळवारी अजित पवार गटाच्या बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती। गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जातोय। गावागावांमध्ये विजयी उन्माद सुरू आहे। शिवीगाळ करत डीजेवर गाणी वाजवली जात आहेत। छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप। 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा। जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा।